नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या शेतीमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. म्हणजे जसं लेबर मिळत नाही, पाण्याची कमतरता, विजेची अनियमितता. त्यामुळे एक उत्तम असं ऑप्शन म्हणजे ऑटोमेशन. आता ऑटोमेशन म्हणजे काय, आपण शेतामध्ये न जाता आपण घरी बसल्या मोबाईलद्वारे शेतातले वाल चालू बंद करणं, पंप चालू बंद करणं, खतं देणं, फिल्टर साफ करणं, या सगळ्या गोष्टी आपण घरी बसल्या करू शकतो. म्हणजे आपण समजा वेगवेगळे प्लॉट केलेले असतील शेतामध्ये, की समजा केळीचा प्लॉट, पपईचा प्लॉट, ऊसाचा प्लॉट किंवा भाजीपाला असेल, तर कोणत्या पिकाला केव्हा पाणी सुरू करायचं, केव्हा बंद करायचं आणि किती वेळ पाणी सुरू ठेवायचं आणि त्यामध्ये किती वेळ खत द्यायचं, आपण हे सगळं प्रोग्राम करू शकतो मोबाईलद्वारे. तसं आपले वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहे. म्हणजे आपण काही वॉल जवळ असतील तर तुम्ही वायरद्वारे वॉल कंट्रोल करू शकतो शेतामधले. काही वॉल जर वेगवेगळ्या ठिकाणी असतील, वेगवेगळे वॉटर सोर्स असतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी वॉल असतील, तर ते सुद्धा वायरद्वारे आपले कंट्रोल करू शकतो. तसंच खताचं म्हटलं म्हणजे खतात हे मशीन आहे की तुम्हाला कोणत्या प्लॉटला कोणत्या टाकीतलं खत द्यायचंय, किती लिटर खत द्यायचं आणि त्याचा पीएच किती पाहिजे, ते सुद्धा तुम्ही आपण घरी बसल्या करू शकतो. म्हणजे आपण ह्या गोष्टी आपल्याला जायची गरज नाही. त्यामुळे काय होतं की समजा रात्रीची लाईट असेल, तुम्ही रात्री जाऊन तुम्ही शेताला पाणी देऊ शकत नाही. म्हणजे विषय असा आहे की तुम्ही रात्री लाईट जर 11 वाजता येत असेल तर तुम्ही 11 ते 12, 12 ते 1 असं जर तुम्ही टाइम द्यायचा असेल आपला, की माझा एका प्लॉटला 11 सुरू करायचं आहे, दुसऱ्या प्लॉटला मला 12 सुरू करायचं आहे. पण तुम्ही मोबाईल जर स्टार्टर आपण पाहिलं असेल की मोबाईल स्टार्टरद्वारे तुम्ही पंप चालू करू शकता, पण तुम्ही वॉल फिरवू शकत नाही. पण तर जर आपल्याकडे ऑटोमेशन असेल तर तुम्ही टाइम टाकला असेल मोबाईलद्वारे की कोणता वॉल रात्री सुरू करायचा आहे, तर ते वॉलही सुरू करेल आणि पंपही सुरू करेल. मग दुसरा फायदा असा आहे की रात्री तुम्ही जात असाल तर बिबट्याचा त्रास असतो, वीज चुकाड्याचा त्रास असतो, त्यासाठी हे आपलं ऑटोमेशन आहे.